शंकर भोईर यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक ट्रॉफी स्वर्गीय बुधाजी पांडुरंग भोईर यांच्या स्मरणार्थ क्रू विजय बुधाजी भोईर यांच्याकडून. फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकची ट्रॉफी को श्रीतेज सतीश भोईर यांच्याकडून लाभलेली आहे. सिरीज सायकल आपण पाहता आणि ट्रॉफी हरिभक्त पारायण स्वर्गीय बाळाराम मुंगा मुंबईकर यांच्या स्मरणार्थ को निर्भय प्रकाश पाटील यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे. सामनावीर ट्रॉफी स्वर्गीय अक्षय बाळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कमलाकर शेठ पाटील यांच्याकडून लाभलेले आहे. कूलर पाहता आपण स्वर्गीय निवृत्ती नारायण भोईर यांच्या स्मरणार्थ श्री राहुल निवृत्ती भोईर यांच्याकडून. कूलर स्वर्गीय रघुनाथ धाकलू मडवी यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश रघुनाथ मडवी यांच्याकडून. शूज श्री हेमंतदादा केणी यांच्या माध्यमातून देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. अक्षय पाटील ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल आपण पाहिला तर चांगला डिलिव्हरी केला. परेश शेलके अतिशय चांगली गोलंदाजी. या संघाने आज इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. गोलंदाजीमध्ये आपली दमखम दाखवली आहे. एका बाजूने यंगस्टर सिद्धी करवले. या संघाने कालचा दिवस भरपूर चांगला गाजवला. यंगस्टर सिद्धी करवले. आदेश 1 मिनिट. साई श्रद्धा डेव्हलपरचे आमचे सर्व सन्माननीय विवेकदादा केनी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक लाभलंय. त्यांचेही मनाच्या अंतःकरणापासून विशेष आभार. वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आदेश यांचा आवाज. अक्षयच्या बॅट मधून येतोय हा तडाका षटकार. चांगली बॅटिंग करताना दिसतोय अक्षय. ज्या प्रकारे आपण पहिला बॉल डॉट आल्यानंतर या ठिकाणी षटकार दाखवतोय अक्षय आणि इथून चांगली सुरुवात देते. न्यू यंगस्टार सिद्धी करवली या संघाला पॅक केलंय. 7 स्टार ग्रुप असेल, बंटी मडवी असेल, त्यांच्याकडून या संघाला शुभेच्छा येतात. हार्दिक स्वागत आहे आपलं. अक्षय पाटीलच्या बॅट मधून आलेला षटकार आपण पाहिला, त्याला साथ देतोय प्रतीक. गोलंदाज परेश शेलके. 2 षटकांची मॅच आपण पाहता. याची देई याचा डोला. क्रिकेटचा हा देखणा असोला आपण एन्जॉय करता आलेला सर्व तमाम रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. मेगा फायनलचा थरार मैदानामध्ये आहे आणि 2 थरार नाट्य माजवणारे संघ एकमेकांसमोर. चेंडूला उचललाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, मात्र बनेल प्रेक्षक. बॅक टू बॅकचा हा दुसरा तडाका षटकार. एकगडीची अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी अक्षय पाटीलच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार आपण पाहिला. बेधडक फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. कारण खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टी या ठिकाणी फलंदाजांना मदतकारी आहे. मात्र दोन्ही संघांचा विचार केला तर गोलंदाजी या दोन्ही संघांची ताकदवर आहे. तोपर्यंत येते सामना चांगला पाहायला मिळेल. तिसरा येईल का आणि तिसरा तडाका अक्षय पाटीलच्या बॅट मधून येतोय हा धमाका षटकार. परेश शेलकेच्या विरोधात चढवले 3 प्रतिहल्ले आपण पाहिले. बॅक टू बॅक 3 षटकार येताना आपण अक्षय पाटीलच्या बॅट मधून पाहिला. धावा लागल्या स्कोरबोर्डवरती 18. पहिलं सत्र मैदानामध्ये चालू आहे. 2 षटकांची मॅच आहे. जेवढे मोठे फटके येतील तेवढा दबाव, तेवढा प्रेशर या ठिकाणी येईल जय बापदेव फाली या संघावरती. इथून कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. अलंदा काफ ड्राईव्हचा फटका सिंगल कन्वर्ट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का आणि पाहता दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. अक्षय आणि प्रतीकच्या माध्यमातून 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकातील चांगली सुरुवात राहिली आहे न्यू यंगस्टार सिद्धी करवली या संघाची. परेश शेलकेला इथून कमबॅक करण्याचा त्यानं प्रयत्न केला, मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल बापदेव फाली संघाला. या बेलचा बॉल व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि इथून आपण पाहिलं तर चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. हा बॉल येते डॉट आणि इथून षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाखेरीस न्यू यंगस्टार सिद्धी करवले या संघाची धावसंख्या धावफलकावर लागले बिनगडी बाद 20 धावा.
थँक्यू. 20 धावा धावफलकावरती आता शेवटचं षटक या ठिकाणी बाकी आहे. पाहिजे मात्र किती टार्गेट सेट केलं जाईल. न्यू यंगस्टर सिद्धी करवली या संघाकडून चांगली बॅटिंग करताना दिसत अक्षय पाटील, त्याच्या संगतीनं प्रतीक पाटील. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर प्रतीक पाटीलची फलंदाजी बेधडक होती. मात्र आज कशा पद्धतीचा खेळ राहील, मेगा फायनलचा थरार या ठिकाणी अनुभवता आपण. सर्व क्रीडा रसिक या मॅचला एन्जॉय करत असताना त्यांचंही करूया कौतुक. या बेचा बॉल अलंद काफे ड्राईव्ह बॅक टू द बॉलर, क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडूने गाठले सीमारेखा, मिळतील 4 धावा. चौकार. थँक्यू डीजे. प्रतीक सुद्धा मैदानामध्ये चांगली सुरुवात करताना दिसतोय. चौकारानं त्यानेही आगाज केलाय. चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती. 2 षटकांची मॅच आपण एन्जॉय करता. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून जाते. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत, तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते लेग बायच्या स्वरूपात. एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या 25. राहुल शेलके बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती टोटल रचला जाईल फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना न्यू यंगस्टर सिद्धी करवले त्यांच्या विरोधात जय बापदेव पाली असा मेगा फायनलचा थरार आपण अनुभवता. चांगली मॅच रंगेल यातील मात्र शंका नाही, कारण की दोन्ही संघ तगडे आहेत. नेहमीच चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहिलाय. अक्षयसाठी बॉल बॅकफुटला येऊन मोठा फटका त्यानं एक्झिक्यूट केलाय. पाहता पाहता चेंडूने गाठले सीमारेखा, बिगेट षटकार. थँक्यू डेझे. या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका, चेंडू सीमा पार गेला. 6 धाव्यांसाठी षटकार. चांगली बॅटिंग करताना दिसते अक्षय पाटील. पूर्णपणे हवी झालाय गोलंदाजांवरती, तो अक्षरशः तुटून पडला या महत्वपूर्ण मॅच मध्ये. अक्षय स्टाकनेला राहुल सज्ज झालेत. यावेळेचा बॉल आक्रमण केलाय सरळ स्क्रीनच्या समोर. चेंडू जाईल सीमा पार. एका टप्प्यानंतर 4 धावा. चौकार. थँक्यू डीजे. चौकाराच्या सहाय्यानं 35 धावा धावफलकावरती लागलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. किती टार्गेट सेट केला जाईल. फर्स्ट सेशन मध्ये चांगली धुमाकूल घातली अक्षय पाटील मैदानामध्ये. आक्रमक. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरतून, येतोय हात तडाका. षटकार. थँक्यू डीजे. षटकारानं 41 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे. चांगली बॅटिंग करताना दिसतंय. एकदा जोरदार आले अक्षयसाठी. चांगली बॅटिंग त्यानं केली आहे मैदानामध्ये. आक्रमण 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 हेच ध्येय त्याने या ठिकाणी वापरलाय. यावेळेचा बॉल या ठिकाणी टॉस झाला. चेंडू बॅटचा संपर्क नाही, डॉट बॉल. आणि इथून पहिलं सत्र झालं समाप्त. आणि फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना न्यू यंगस्टर सिद्धी करवले या संघानं धावा बनवले 41. आणि सेकंड सेशन मध्ये येणाऱ्या 22 बॉल वरती 42 धावसंख्येचं टार्गेट चेस करावं लागेल. तो म्हणजे जय बापदेव पाली या संघाला. मेगा फायनल कोण जिंकेल याचं उत्तर काही क्षणात आपल्या समोर येणार आहे. ते ऐकण्यासाठी जाऊया आमचे सहकारी समालोचक साजिद मडवी यांच्या आवाजात खेळाचं दुसरं सत्र. या पहिल्या सत्रामध्ये न्यू यंगस्टर सिद्धी करवले त्या संघानं प्रथम बॅटिंग करत असताना तब्बल 41 धावा उभारल्यात. 7 स्टार सिद्धी करवले चे सर्वे सर्वा बंटी मडवी याने पॅक केलेला हा संघ आपण बघू शकतो. गावाचं यंग टॅलेंट एकत्र करून मैदानामध्ये उतरलेला हा संघ. काय जबरदस्त कामगिरी कालच्या दिवसामध्ये राहिली. मेगा फायनल मध्ये बेधडक मेगा फायनल मध्ये बेधडक फलंदाज क्रिकेट राहिला कालच्या दिवसामध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये
काय जबरदस्त खेळ देखील राहिला या संघाचा. पहिलं सत्र संपन्न झालंय. आदेश पाटील यांच्या आवाजानं आपण पहिलं सत्र ऐकलं आणि पहिल्या सत्रामध्ये अक्षय पाटील ज्यानं ठोकल्या तब्बल 36 धावा. 10 चेंडूचा सामना करत तब्बल 36 धावेचं योगदान या मेगा फायनलच्या या महत्वाच्या मॅच मध्ये देत असताना आपण बघू शकतो अक्षय पाटील याला. आयोजकांकडून एक सूचना आली आहे, जो कोणी संघ चॅम्पियन बनेल त्याने स्टम्प्स घेऊन नाही जायचे. जो संघ स्टम्प घेऊन जाईल त्याचे पैसे कापले जातील. कारण बुधवारी याच ग्राउंडवरती आणखी एक टुर्नामेंट असेल, त्यामुळं आपण सहकार्य करायचं आणि जो कोणी संघ चॅम्पियन होईल त्याने स्टम्पला हात लावायचा नाहीये. चला पंचांचा ग्रीन सिग्नल येतो, मॅच स्टार्ट होतीये. चला बॅट्समन जायचं आतमध्ये पटकन. टीम पाली कोणत्याही प्रकारचा उशीर न करता लगेचच मैदानामध्ये उतरायचंय. आता मात्र जोडी बदलली आहे, कारण आपण बघितलं सकाळच्या सत्रापासून विशाल शेळके आणि राहुल शेळके ही जोडी मैदानावरती सलामीसाठी जात होती. मात्र विशाल शेळके कोटेगावेना बॅकफुटला गेलाय. तदनंतर बारक्या येतोय जो वन डाऊन साठी नेहमीच आलाय आजच्या दिवसामध्ये, तो सलामीसाठी मैदानावरती पाचारण करतोय. म्हणजे कोटेगावेना रणनीती बदलली आहे, कारण पहिल्या सत्रामध्ये दमदार फलंदाजी झाली आहे मैदानावरती. तब्बल 41 धावा उभारल्या गेल्यात आणि येणारे 12 चेंडू म्हणजे 21च्या सरासरीने धावगती गाठायची आहे. राहुल पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 21ची सरासरी वाचवली जाईल का? पॉवर सर्कल नसेल, पॉवर सर्कलचं रेस्ट्रिक्शन नसेल, 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण बघू शकतो. डीप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षण या पहिल्या षटकासाठी राहुल पाटीलच्या माध्यमातून सजवलं गेलंय. तसेच 38 सर्कलच्या आतमध्ये आपण बघू शकतो पॉइंट रिजन मध्ये शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग हे क्षेत्ररक्षण पॉइंट रिजन मध्ये सज्ज केलं गेलंय. तसेच शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये देखील एक 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण हे पहिल्या सत्रासाठी या पहिल्या षटकासाठी क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो. मात्र कोणत्याही प्रकारचा उशीर न करता लगेचच मॅच स्टार्ट करायची आहे. दोन्ही फलंदाजांना विनंती असेल मात्र जाऊया राहुलच्या गोलंदाजीकडे, ज्याच्याकडनं कालच्या दिवसामध्ये एक अतिशय चांगला खेळ राहिला, अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. पुन्हा एकदा त्याच्यावर दाखवलेला विश्वासाला लायक गोलंदाजी मैदानावरती केली जाईल का? कारण आपण बघितलं तर बॅटिंग लाईनअप देखील तेवढीच मयुरा ज्वेलर्स कडनं सिद्धी करवले टीमसाठी विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मग तो पहिलं षटक असेल किंवा दुसरं षटक असेल, कोणत्याही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक घेतली तर मयुरा ज्वेलर्स कडनं म्हणजे जेम्स भाई यांच्याकडनं तब्बल 3000चं कॅश प्राइज असेल. पहिला चेंडू हवेमध्ये, पांड्या येतोय चेंडू खाली, नो मिस्टेक, सेफ हँड आणि यावेळी पहिला गडी बाद होतोय. बारक्या शेळके बॅक टू द पॅव्हिलियन. चला टीम मीटिंग करायची नाहीये. अश्विन असतील, अतिशय चांगला खेळ, प्रतीक देखील चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला आहे. यावेळी चेंडूला प्रहार केलाय, प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग, चुकी होणार नाहीये. ओमकार येत आहे चेंडू खाली, जबरदस्त झेल टिपला गेलाय आणि फलंदाज होतोय बाद. थँक्यू डीजे. जबरदस्त क्रिकेट, नक्कीच अश्विन देखील असतील, अतिशय चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून राहिला. आणि आज आपण बघतोय चॅम्पियनच्या दिशेने वाटचाल करत असताना हा न्यू यंगस्टर सिद्धी करवल्या संघ गावातील सर्व युवा प्लेयर्सना घेऊन समीर पाटील ज्याच्या नावाची गोलंदाजी आज आपण बघितली, नाईट
मैदानावरती तळोजाच्या मैदानावरती जी नाईट स्पर्धा देखील सुरू आहे, डे नाईट, त्या ठिकाणी देखील अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आणि तो देखील या मैदानावरती या मॅच मध्ये चांगली कामगिरी करेल यातील मात्र शंका नाही आहे. जबरदस्त खेळ राहिला या मैदानावरती न्यू यंगस्टर सिद्धी करवले संघाचा. त्याचे पॅकर आपण बघू शकतो, बंटी मडवी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला हा संघ आणि त्यांच्या विश्वासाला सार्थ कामगिरी या मैदानावरती या संघाकरवी करण्यात आली, त्यांचे नक्कीच आभार व्यक्त करूया. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू 2 गडी बाद. यावेळी चेंडू हवेमध्ये प्रॉपर टायमिंग, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय डी फाईन लेगच्या सीमारेषेवरून दन 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 करत षटकार. दुसऱ्या सत्रातील येणारा हा पहिला षटकार. या षटकाराची नितांत गरज आहे. एक ओपन हाफचं क्रिकेट असतं ना, त्यांचं इक्वेशन असतं 42 7 षटकार मारायचे आहेत. ते इक्वेशन या मैदानावरती ग्रामीण सामन्यामध्ये या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये ते इक्वेशन जपावं लागेल. फलंदाजी करत असताना रोहित या फलंदाजाला 6 धावा धावपलकावरती 4 चेंडूचा खेळ झाला. अद्यापही 8 चेंडू आणि 6 षटकार. यावेळी पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, मॅच बॉल आलेला आहे, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र राहुल देखील तेवढा चालाक गोलंदाज आहे हे त्याने दाखवून दिलं या स्पर्धेमध्ये. आणि येणारा हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, वारंवार केलेले निर्धाव चेंडू बॅकफुटला ढकलून जातोय टीम बाबदेव पाली या संघाला. मात्र कुठे काय होणार, चॅम्पियन होण्याच्या दिशेने हा संघ धावत असताना सिद्धी करवले संघ. शॉर्टपिच लाईनचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय, मिस टायमिंग आहे. मात्र चेंडू येतोय आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना या षटकातील शेवटच्या चेंडूवर येतोय हा चौकार. थँक्यू डीजा. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. सांगी धावा धावपळावरती लागल्या तब्बल 10 धावा. चला मीटिंग नकोय, चला मीटिंग नकोय. येणारे 6 चेंडू आणि 32 धावेची गरज आहे. 6 चेंडू 32 धावा. आणि आपण बघितलं तर या संघामध्ये तब्बल चांगले गोलंदाज आहेत. सुयोग असतील, ओमकार असतील, समीर असतील, पांड्या असतील, नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी. कृष्णा देखील असतील. कृष्णाचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण डे नाईट चालू असलेल्या स्पर्धेमध्ये सुपर 10 मध्ये त्यांचा संघ इन झालाय. कारण त्याचं कारण कृष्ण असेल, कारण आपण बघितलं 6 चेंडूमध्ये 5 धावा हव्या होत्या आणि त्या डिपेंड केल्या गेल्या त्या गोलंदाजा करवी. करंजाडे विरुद्ध तो मॅच त्या ठिकाणी भरपूर रंगला आणि त्यामध्ये विजय प्राप्त केला CSK सिद्धी करवल्या संघानं. मात्र काही जबरदस्त खेळ या संघाचा देखील राहिला या मैदानावरती. अतिशय चांगली खेळी. येणारे 6 चेंडू आणि 32 धावेची गरज. ओमकार पाटील येतोय. मात्र पहिल्या चेंडूवर शॉर्टपिच लाईनचा चेंडू होता, त्याला मोठा पटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परफ्यूम डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न होता. मात्र कुठे का होईना फलंदाजी देखील तेवढी चांगली राहिली आजच्या दिवसामध्ये बाबदेव पाळी या संघाची. आणि येणारा हा चौकार, या चौकाराच्या मदतीनं संघी धावसंख्या धावपलकावरती लागली आहे तब्बल 14 धावा. अद्याप 5 चेंडू 28 धावेची गरज. 4 षटकार, 1 चौकार मारावा लागेल या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर टीम बाबदेव पाली या संघाला. राहुल शेळके फलंदाजी करतो. पहिला चेंडू फेस केलाय, चौकार. यावेळी मोठा फटका. या मॅच मध्ये कमबॅक केलं जाईल का, याचं प्रत्युत्तर दिलं जाईल का? राहुल शेळके सांगतोय मी करू शकतो, हे करून दाखवत असताना मैदानावरती पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर ठोकलाय खणखणीत षटकार. जबरदस्त खेळ राहिलाय या मैदानावरती दोन्ही संघांचा. मात्र शेवटच्या क्षणी कोणता संघ बाजी मारेल ही येणारी वेळ आणि काळच सांगू शकतं. मात्र काय जबरदस्त क्रिकेट दोन्ही संघांनी खेळला या मैदानावरती. सिद्धी करवले असेल किंवा बाबदेव पाली संघ असेल, त्याने आपल्या खेळीच्या जोरावर मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. आणि आपण बघू शकतो दोन्ही संघ एकमेकांसमोर लढतायत, भिडतायत, जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत. मात्र प्रयत्नांना यश कोणत्या लाभल, कारण भरपूर चांगली फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये झाली. अक्षय करवी 36 धावेची इनिंग आली. तदनंतर दुसऱ्या इनिंग मध्ये स्टार्ट करत असताना राहुल शेळकेचा तडाखा आपण बघितला. यावेळी अपील केला गेला होता लेग बिफोर साठी, मात्र पंचांनी लेंथ आणि लाईन बघितली आणि लगेचच अपील फेटाळून लावली आणि पंचांचा इशारा येतोय लेग बिफोर. अवंत स्वरूपाची धाव एकवटली जाते या एका धावेनं. सांघिक धावसंख्या धावपलकावरती तब्बल 21 धावा. 21 धावा झाल्यात. 21 धावेची गरज आहे. मात्र 3 चेंडू फेकणं बाकी आहे. 3 चेंडू 21 धावा. पांड्या जज करतोय. व्हॉट अ कॅच.
सेफ अँड सिद्धी करवले संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षक, चांगला खेळाडू, ज्याच्या बॅटमधनं देखील चांगले धावा नेहमीच बनत असतात. मात्र आज ती संधी मिळाली नाही. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपल्या स्वतःला सिद्ध करत असताना मैदानावरती 2 झेल त्याचे करवी या मैदानावरती बघण्यात आले. अतिशय चांगलं झेल त्याच्या माध्यमातून आपण बघितलं. तो पांड्या मडवी एक अतिशय चांगला क्षेत्ररक्षक, ज्या गावासाठी बिलॉंग करतो, सिद्धी करवले गावासाठी, त्याचं क्षेत्ररक्षण आपण बघू शकता. 2 चांगले झेल त्याच्या माध्यमातून पकडले गेले. फलंदाज बाद होतोय रोहित पाटील, तदनंतर नवीन फलंदाज अनिकेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. वेल जज वेल कॅच. अश्विन त्या ठिकाणी होते आणि यावेळी देखील पुन्हा एकदा झेल पकडला गेलाय. चला, कोणताही संघ जिंकेल त्यानं स्टंपला हात लावायचा नाही, नाहीतर 2000 रुपये कट होतील. चला, मॅचेस आहेत आमच्या बुधवारी. जबरदस्त चेंडू, षटक संपन्न झालाय आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ राहिलाय न्यू यंगस्टर सिद्धी करवले संघ. शुभेच्छा असतील तसेच क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आली. तर मी विनंती करेन आयोजक वर्गाला, आपण अजय दादा भोईर यांचा हा विशेष मान सन्मान करायचा आहे. हा विशेष मान सन्मान होतोय दानशूर दात्यांचा, ज्यानं आम्हाला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केली, त्या विशेष व्यक्तीचा मान सन्मान. चला, दोन्ही संघ समोर या. पाली आणि सिद्धी करवले संघ कुठलाही वेळ न दवडता आपण लगेच बक्षीस वितरण सोहळा करूयात. त्यानंतर आम्हाला जो आपण कूलर पाहतोय बेस्ट बॅट्समनसाठी, तो आम्हाला पुरस्कृत केला खरं तर कुमार क्षितिज सतीश भोईर यांच्या